चला सध्या आपण घेऊया भारतातील एक आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे आणि या महाराष्ट्र राज्यातील कापड गिरण्यांबद्दल माहिती घेऊया। कापड गिरण्या म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा उद्योग जर म्हटलं तर आपल्याला कापड गिरणी हा उद्योग सांगितला जातो किंवा कापड उद्योग हा सर्वात मोठा उद्योग किंवा सर्वात जास्त रोजगार पुरवणारा उद्योग जरी म्हटलं तरी आपल्याला सांगता येते कापड गिरण्या हे सर्वात पहिली कापड गिरणी आपल्या राज्यातील मुंबई या ठिकाणी 1853 ला स्थापन झालेली आहे। तर कापड गिरण्या जर म्हटलं तर कापड गिरण्यांचा विस्तार राज्यात 3 ठिकाणी म्हणजे आपल्याला सांगता येते इथं मुंबई म्हणजे कापड उद्योगाचं प्रमुख केंद्र आपल्याला मुंबई सांगता येते, नंबर 2 सोलापूर आणि नंबर 3 नागपूर म्हणजे कापड उद्योगाचं 3 ठिकाणी मुंबई प्रमुख केंद्र, त्यानंतर सोलापूर आणि नागपूर या कापड उद्योगाची किंवा पहिली कापड गिरणी जरी म्हटलं तरी सांगता येते आपल्याला 1853 ला स्थापन झालेली आहे मुंबई येथे। म्हणजे पहिली कापड गिरणी 1853 ला स्थापन झालेली मुंबई येथे आणि ह्या कापड गिरण्यांना कच्चा माल पुरविणाऱ्या जिनिंग प्रेसिंग जर म्हटलं तर आपल्याला सांगता येते पहा तापी खोरे, वरतून तापी खोरे आणि खाली सांगता येते आपल्याला इथं गोदावरी खोरे, ह्या 2 नदी खोऱ्यांमध्ये जिनिंग प्रेसिंग हे उद्योग किंवा छोटे छोटे आपल्या कापड गिरण्यांना कच्चा माल पुरविणारे जिनिंग प्रेसिंग हे तापी खोरे व गोदावरी खोरे ह्या 2 खोऱ्यांच्या दरम्यान विस्तारलेले आहेत। साखर कारखाने, आता घेऊया आपण साखर कारखान्यांबद्दल माहिती। तर साखर उद्योग हा राज्यातील क्रमांक 2 चा रोजगार पुरविणारा उद्योग म्हणतात किंवा साखर उद्योग हा राज्यातील क्रमांक 2 चा उद्योग आहे। आता साखर उद्योगाचा जर विस्तार म्हटलं तर ज्या एरियात आपल्या ऊसाचे उत्पादन घेतले जाते अशा एरियांमध्ये या साखर गिरण्या राज्यात स्थापन झालेल्या आहेत। तर सांगता येते आपल्याला पहा सुरुवातीला सांगता येते साखर गिरण्या ह्या ठिकाणी अहमदनगर, त्यानंतर सांगता येते आपल्याला इथं पुणे, नंतर सांगता येते आपल्याला सातारा व सांगली आणि खाली सांगता येते आपल्याला कोल्हापूर। म्हणजे आपल्याला असं सांगता येते पहा आता या साखर गिरण्या किंवा साखर कारखाने जर म्हटलं तर अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या ठिकाणी साखर कारखाने स्थापन झालेले आहेत। तर राज्यातील सर्वात पहिला साखर कारखाना, राज्यातील सर्वात पहिला सहकारी तत्वावर स्थापन झालेला साखर कारखाना जर म्हटलं तर सांगता येते आपल्याला 1949 ला प्रवरानगर या ठिकाणी तो स्थापन झालेला आहे। पद्मश्री विखे पाटील यांनी तो स्थापन केलेला आहे। म्हणजे राज्यातील सहकारी तत्वावर स्थापन झालेला पहिला सहकारी साखर कारखाना जर म्हटलं तर 1949 ला प्रवरानगर लोणी या ठिकाणी स्थापन झालेला आहे। आणि साखर उद्योग हा राज्यातील क्रमांक 2 चा रोजगार पुरविणारा उद्योग किंवा राज्यातील क्रमांक 2 चा मोठा उद्योग आहे असं म्हटलं तरी पण चालते। आणि सांगता येते आपल्याला साखर कारखाने राज्यात अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या ठिकाणी स्थापन झालेले आहेत। चला आपण समोर घेऊया तेल गिरण्यांबद्दल माहिती। आता तेल गिरण्या जर म्हटलं तर राज्यात कोणकोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहेत ते आपण या ठिकाणी घेणार आहोत। राज्यातील तेल गिरण्या जर म्हटलं तर यामध्ये तेल निर्मिती ही वनस्पती तूप व भुईमुग तेल या 2 गोष्टींपासून केली जाते। म्हणजे राज्यातील तेल निर्मिती जर म्हटलं तर वनस्पती तूप व भुईमुग तेलापासून राज्यात तेल निर्मिती केली जाते किंवा या कच्च्या मालावर आधारित तेल गिरण्या चालतात। तर मग राज्यात कोणकोणत्या ठिकाणी तेल गिरण्या आहेत आपल्याला सुरुवातीला सांगता येते या ठिकाणी धुळे या ठिकाणी तेल गिरण्या आहेत। त्यानंतर सांगता येते आपल्याला जळगाव, समोर सांगता येते अकोला। म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं तर उत्तर महाराष्ट्रात उत्तर बाउंड्रीला जर म्हटलं तर धुळे, जळगाव, अकोला या ठिकाणी तेल गिरण्या आहेत। तर या ठिकाणी इकडे सांगता येते पहा मुंबई, इथं सांगता येते आपल्याला पुणे, मुंबई पुणे, त्यानंतर या ठिकाणी खाली सांगता येते पहा आपल्याला उस्मानाबाद व लातूर, त्यानंतर खाली सांगता येते आपल्याला आता या ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला थोडक्यात आपल्याला असं लक्षात यायला लागलं खाली सांगता येते पहा आपल्याला इथं सांगली। म्हणजे राज्यातील तेल गिरण्या जर म्हटलं आपण तर सरळ धुळे, जळगाव, अकोला, मुंबई, पुणे,
उस्मानाबाद, लातूर व सांगली. आणि आपण थोडंसं लक्षात राहण्याच्या दृष्टीने जर म्हटलं तर त्यांचे ग्रुप वाईज पाठ करायचा प्रयत्न करायचा. काय करा पहा, वरचे सांगता येतात आपल्याला धुळे, जळगाव, अकोला. धुळे, जळगाव, अकोला. इथं मुंबई, पुणे. मुंबई, पुणे, उस्मानाबाद, लातूर व सांगली. धुळे, जळगाव, अकोला, मुंबई, पुणे, उस्मानाबाद, लातूर व सांगली. ह्या ठिकाणी राज्यातील तेल गिरण्या विस्तारलेल्या आहेत किंवा या ठिकाणी राज्यातील तेल गिरण्या आहेत. घेऊया समोर आपण राज्यातील कागद गिरण्या. व राज्यात कागद गिरण्या कोणकोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तर या कागद गिरण्यांमध्ये जर म्हटलं तर कच्चा माल सांगता येते आपल्याला म्हणजेच बांबू. कच्चा माल सांगता येते आपल्याला बांबू, लाकूड व सोबतच सांगता येतात ऊसाची चिपाडे. म्हणजे साखर कारखान्यातून बाहेर निघलेले किंवा जो टाकाऊ पदार्थ असतो ऊसाची चिपाडे, तो आपल्याला या ठिकाणी कच्चा माल सांगितला जातो. मग आता कापड गिरण्या सॉरी कागद गिरण्या. कागद गिरण्या राज्यात कोणकोणत्या ठिकाणी आहेत असं जर विचारलं तर सुरुवातीला सांगता येते पहा आपल्याला या ठिकाणी नागपूर, कन्नान. कन्नान येथे आपल्याला नागपूर जिल्ह्यात. म्हणजे पहिलं सांगता येते पहा आपल्याला कन्नान जिल्हा नागपूर. त्यानंतर नंबर 2 मध्ये सांगता येते आपल्याला इथे चंद्रपूरमध्ये. चंद्रपूरमध्ये कोणतं येतं तर बल्लारपूर. बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी सांगता येतात आपल्याला कागद गिरण्या. त्यानंतर जर विचार केला आपण समोर तर इथं रायगड जिल्ह्यामध्ये सांगता येतात पहा. रायगडमध्ये सांगता येतात आपल्याला खोपोली. खोपोली या ठिकाणी पण सांगता येतात कापड गिरण्या, जिल्हा रायगड. त्यानंतर पुणेमध्ये सांगता येते इथं मुंढवा, जिल्हा पुणे. त्यानंतर पैठण जिल्हा औरंगाबाद. त्यानंतर सांगता येतात संगमनेर जिल्हा नगर. म्हणजे आपल्या असं लक्षात आलं तर आपण या ठिकाणी घेतलेले आहेत कागद गिरण्या, राज्यातील कागद गिरण्या. आणि या कागद गिरण्यांचा कच्चा माल म्हणतोय आपण कोणता बांबू, लाकूड व ऊसाची चिपाडे. या कागद गिरण्या राज्यात कोणकोणत्या ठिकाणी आहेत तर सुरुवातीला घेतलं आपण कन्नान, नागपूर. नागपूर जिल्ह्यात कन्नान या ठिकाणी कागद गिरण्या आहेत. तर बल्लारपूरमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारपूर या ठिकाणी कागद गिरण्या आहेत. तर समोर सांगता येते पैठण, औरंगाबाद या ठिकाणी पण कागद गिरण्या आहेत. त्यानंतर सांगता येते पहा मुंढवा. मुंढवा जिल्हा पुणे. पुणे जिल्ह्यातील मुंढवा या ठिकाणी कागद गिरण्या आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि इथे येते खोपोलीमधील रायगड या ठिकाणी राज्यातील कागद गिरण्या आहेत. चला समोर घेता येते आपल्याला राज्यातील लाकूड कटाई उद्योग. आता राज्यातील वेगवेगळ्या वनांमधून वेगवेगळ्या प्रकारची लाकडे आपल्याला उपलब्ध होतात आणि या लाकडांपासून वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजेच घरकामासाठी, त्यानंतर घर बांधणीसाठी, त्यानंतर म्हटलं तर फर्निचरसाठी लाकडांचा उपयोग केला जातो. तर मी यांचा उपयोग करण्यापूर्वी त्यांच्यापासून वेगवेगळ्या आकारात फळ्या काढाव्या लागतात. तर हे फळ्या काढण्याचे किंवा लाकूड कटाईचे उद्योग राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी चालतात. तर आपण पाहूया कोणकोणत्या ठिकाणी. सुरुवातीला सांगता येते आपण या ठिकाणी धुळे. धुळेमध्ये सुद्धा लाकूड कटाई उद्योग आहे. म्हणजे थोडक्यात काय तर या ठिकाणी हे लाकूड कटाई उद्योगांमधून तर या साग व वनातील इतर लाकडांपासून, वनातील साग व इतर लाकडांपासून फळे काढण्याचे उद्योग या ठिकाणी चालतात. तर सुरुवातीला सांगता येते आपल्याला धुळेमध्ये. त्यानंतर सांगता येते आपल्याला या ठिकाणी अमरावतीमध्ये. अमरावतीमध्ये सुद्धा लाकूड कटाई उद्योग आहे. त्यानंतर धुळे, अमरावती. नंतर सांगता येते या ठिकाणी नांदेड. नंतर सांगता येते या ठिकाणी यवतमाळ व इथं सांगता येते समोर चंद्रपूर. म्हणजे आपल्या असं लक्षात आलं या ठिकाणी तर धुळे, अमरावती, त्यानंतर नांदेड, यवतमाळ व चंद्रपूर या ठिकाणी राज्यातील लाकूड कटाई उद्योग सुरू आहेत. घेऊया आपण राज्यातील समोर युद्धोपयोगी संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र किंवा राज्यात युद्धोपयोगी संरक्षण साहित्य म्हणजेच हे युद्धोपयोगी संरक्षण साहित्य राज्यात कोणकोणत्या ठिकाणी बनवल्या जाते तर ते आपल्याला सांगता येते पहा. सुरुवातीला जर म्हटलं तर इथे जळगाव जिल्ह्यात येते पहा वरणगाव, भुसावळ जिल्हा जळगाव सांगता येते. म्हणजे आपल्याला काय
वरणगाव, भुसावळ जिल्हा जळगाव या ठिकाणी एक सांगता येते. त्यानंतर सांगता येते पहा नागपूरमध्ये. आता या ठिकाणी नागपूरमध्ये दोन ठिकाणी येतात. एक येते आपल्याला समजा वाडी व दुसरे येते वाडी. त्यानंतर सांगता येते एक अंबाझरी, जिल्हा नागपूर. म्हणजेच काय थोडक्यात आपल्याला वाडी व अंबाझरी नागपूरमध्ये दोन येतात आणि इथे येते एक चंद्रपूरमध्ये येते एक भद्रावती. हे सांगता येते आपल्याला चंद्रपूर. म्हणजे आपल्याला वरती आपलं सरळ सरळ लक्षात आलं. वरणगाव भुसावळ जिल्हा जळगाव, वाडी अंबाझरी नागपूर, भद्रावती चंद्रपूर. त्यानंतर जर आपण आता या साईडला जर म्हटलं तर बघा इथं नाशिकमध्ये येते एक ओझर जिल्हा नाशिक सांगितलं जाते आपल्याला. ओझर जिल्हा नाशिक. नंतर येते पुणेमध्ये जर म्हटलं तर खडकी देहू रोड जिल्हा पुणे. म्हणजेच आता त्यानंतर आता या ठिकाणी येते अंबरनाथ ठाणे. म्हणजे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ. म्हणजे थोडक्यात काय म्हटलं तर संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जर म्हटलं तर राज्यात कोणकोणत्या ठिकाणी आहेत तर युद्धोपयोगी संरक्षण साहित्य निर्मिती या ठिकाणी केले जाते. सुरुवातीला सांगता येते वरणगाव भुसावळ जिल्हा जळगाव. म्हणजेच वरणगाव भुसावळ जिल्हा जळगाव. नंबर 2 मध्ये नागपूरमध्ये दोन सांगतात येते, एक वाडी व दुसरे एक अंबाझरी. म्हणजे वाडी व अंबाझरी जिल्हा नागपूर. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती जिल्हा चंद्रपूर. नंतर सांगता येते ओझर जिल्हा नाशिक. इथं खडकी देहू रोड जिल्हा पुणे. म्हणजेच खडकीला देहू रोड जिल्हा पुणे. त्यानंतर अंबरनाथ जिल्हा ठाणे या ठिकाणी राज्यातील युद्धोपयोगी संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहेत. नंतर समोर घेऊया आपण औषधे व रसायने उद्योग. राज्यामध्ये औषधे व रसायने उद्योग कोणकोणत्या ठिकाणी चालतात तर राज्यातील औषधे व रसायने उद्योग म्हटलं तर सुरुवातीला सांगता येते आपल्याला इथं रायगडमध्ये येते रसायने पनवेल आणि जिल्हा सांगता येते आपल्याला रायगड. म्हणजे रायगड जिल्ह्यातील रसायने पनवेल जिल्हा रायगड. त्यानंतर पिंपरी चिंचवड पुणे, जिल्हा सांगता येतो आपल्याला पुणे. त्यानंतर समोर सांगता येते या ठिकाणी मुंबई या ठिकाणी सुद्धा औषध निर्मिती उद्योग चालते. त्यानंतर सांगता येते पहा या ठिकाणी अहमदनगर. त्यानंतर सांगता येते या ठिकाणी औरंगाबाद. म्हणजेच काय म्हणत आहोत आपण औषधे व रसायने निर्मिती उद्योग जर म्हटलं तर राज्यामध्ये सुरुवातीला सांगता येते रसायने पनवेल रायगड, पिंपरी चिंचवड पुणे, त्यानंतर औरंगाबाद, अहमदनगर व मुंबई. औरंगाबाद, अहमदनगर व मुंबई या ठिकाणी पण औषधे व रसायने निर्मिती उद्योग राज्यामध्ये चालतात. इथं सांगता येते आपल्याला राज्यात यंत्र व यंत्रांचे सुटे भाग राज्यामध्ये कुठे बनतात. तर मग आता काही ठिकाणी काय होते, काही ठिकाणी राज्यांमध्ये यंत्राचे सुटे भाग बनतात तर काही ठिकाणी मग ते सुटे भाग जोडून पूर्ण यंत्र तयार करण्याची उत्पादने चालतात. म्हणजे थोडक्यात राज्यात यंत्र व यंत्रांचे सुटे भाग कोणकोणत्या ठिकाणी बनतात. म्हणजे MIDC एरियाच आपल्याला यंत्र व यंत्रांच्या भागांसाठी कोणकोणते एरियात आहे तर सुरुवातीला सांगता येते पहा या ठिकाणी मुंबईमध्ये पण यंत्र व यंत्रांचे सुटे भाग बनतात. आता मुंबई नंतर जर म्हटलं तर या ठिकाणी सांगता येते पहा आपल्याला पुणे. आता मग प्रॉपर पुणेमध्ये पण बनतात आणि पुणे जिल्ह्यात परत एक भोसरी अशा दोन ठिकाणी बनतात. म्हणजे आता पुणे आणि पुणे जिल्ह्यातील भोसरी या ठिकाणी बनतात. त्यानंतर सांगता येते आपल्याला इथं नागपूरमध्ये सुद्धा यंत्र व यंत्रांचे सुटे भाग आपल्याला सांगता येतात. त्यानंतर जर आपण विचार केला तर या ठिकाणी येते पहा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन, वाळूज व चिकलठाणा. औरंगाबाद म्हणजे आता आपल्याला औरंगाबाद मध्ये काय सांगता येतात पहा वाळूज व चिकलठाणा औरंगाबाद. त्यानंतर जर म्हटलं तर या ठिकाणी येते पहा आपल्याला नाशिक. आता नाशिकमध्ये जर म्हटलं
तर नाशिकमध्ये 2 सांगता येतात. एक सांगता येते आपल्याला सातपूर व अंबड, जिल्हा नाशिक. त्यानंतर सांगता येतात आपल्याला पहा, आता असे या ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला यंत्र व यंत्रांचे सुटे भाग बनणारे ठिकाण राज्यातील सांगायचे म्हटलं तर सुरुवातीला सांगता येते पहा, नाशिकमध्ये सांगता येते सातपूर व अंबड, जिल्हा नाशिक. सातपूर व अंबड, जिल्हा नाशिक. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये भोसरी, पुणे व भोसरी ह्या 2 ठिकाणी. तर औरंगाबाद जिल्ह्यातील 2 वाळूज MIDC व चिकलठाणा हे औरंगाबाद जिल्ह्यात येतात. त्यानंतर नागपूर इत्यादी ठिकाणी आपल्याला यंत्र व यंत्रांचे सुटे भाग बनतात असे सांगितले जाते. चला समोर घेऊया आपण आगकाड्या व रसायने. आगकाड्या व रसायने उद्योग राज्यात कोणकोणत्या ठिकाणी चालतात. तर सुरुवातीला सांगता येते आपल्याला पहा इथं ठाणे. ठाणेमध्ये जर म्हटलं तर अंबरनाथ, जिल्हा ठाणे. म्हणजे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या ठिकाणी आगकाडी उद्योग व रसायने उद्योग चालतो. त्यानंतर सांगता येते नंबर 2 मध्ये रसायने पनवेल, जिल्हा रायगड. म्हणजे आपल्याला इथं सांगता येते पहा रायगडमध्ये रसायने पनवेल, जिल्हा रायगड. म्हणजे आपल्याला जर म्हटलं तर राज्यातील 2 ठिकाणी आगकाड्या व रसायने निर्मिती उद्योग चालतात. एक चालते आपल्याला अंबरनाथ, जिल्हा ठाणे, तर दुसरं सांगता येते आपल्याला रसायने पनवेल, जिल्हा रायगड. त्यानंतर विचार करूया आपण खत कारखाने किंवा राज्यात खत कारखाने कुठं कुठे आहेत. मग आपल्याला आता खत कारखाने सांगता येतात पहा. सुरुवातीला जर म्हटलं तर रायगड जिल्ह्यातील पहा हा थळवायशेत खत कारखाना, थळवायशेत खत कारखाना, जिल्हा रायगड. म्हणजेच रायगड जिल्ह्यातील थळवायशेत या ठिकाणी आपल्याला खत कारखाना सांगता येतो. तर दुसरा नवी मुंबईमध्ये सांगता येते पहा तुर्भे खत कारखाना, नवी मुंबई. सरळ सरळ राज्यात 2 ठिकाणी आपल्याला या ठिकाणी महत्वाचे किंवा मोठे खत कारखाने जर म्हटलं थळवायशेत, जिल्हा रायगड, आणि त्यानंतर सांगता येते पहा तुर्भे, मुंबई. त्यानंतर घेऊया आपण समोर की बा वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे राज्यात सापडतात. त्यातील एक खनिज मॅंगनीज. मग मॅंगनीज शुद्धीकरण कारखाने जर म्हटलं तर समोर सांगता येते पहा आपल्याला मॅंगनीज शुद्धीकरण कारखाना इथं भंडारा जिल्ह्यातील तुमसर, म्हणजे तुमसर, जिल्हा भंडारा. म्हणजे भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी आपल्याला मॅंगनीज शुद्धीकरण कारखाना सांगता येते. तर सोबतच सांगता येते इथं कामठी, जिल्हा नागपूर. म्हणजे नागपूर जिल्ह्यातील कामठी या ठिकाणी आपल्याला मॅंगनीज शुद्धीकरण कारखाना सांगितला जातो.